नमस्कार शिक्षक मित्रांनो, कसे आहात सर्वजण? आय होप तुमचा सर्वांचा स्मार्टली स्टडी सुरू असेल. केंद्र प्रमुख भरतीसाठी आपण परीक्षा तारखेसाठी अनेक दिवसापासून वाट बघत होतो. अचानक काल परवाच आपली ही परीक्षा तारीख आलेली आहे आणि 3 व 4 तारखेला आपली परीक्षा होणार आहे. आपल्या हातात काही शिल्लक दिवस जे आहेत थोडे आहेत मित्रांनो, आणि आपल्याला या दिवसांमध्येच स्मार्टली स्टडी करायचं आहे. आणि या दिवसांचा जो व्यवस्थितपणे वापर करेल आणि कुठल्याही प्रकारचा फापट पसारा न अभ्यासता प्रॉपरली काही ठराविक टॉपिक जे IBPS टॉपिक नुसार विचारले जातात यांचा अभ्यास करून जाईल, यांची रिव्हिजन करून जाईल, त्या शिक्षक मित्रांना नक्कीच यामध्ये फायदा होणार आहे. सो आपण आपल्या या रिव्हिजन सेशन मार्फत तोच प्रयत्न करणार आहोत की कायम रिपीट होणारा जो पॅटर्न आहे IBPS पॅटर्न नुसार त्या प्रश्नांना आपण हात घालण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो शेवटपर्यंत आजचं लेक्चर समजून घ्या. तुम्हाला निश्चित काही महत्त्वाच्या टॉपिकची रिव्हिजन या ठिकाणी होणार आहे. आपण 1 किंवा 2 सेशन YouTube वरती घेणार आहोत. त्यानंतर बाकीचे सेशन मात्र 3 म्हणजे साधारण आपण 5 ते 6 सेशन असे एक्झामच्या आधी घेणार आहोत. 2 लेक्चर आपण YouTubeला आणि बाकीच्या आपल्या बॅच मध्ये त्या ठिकाणी ऍड करणार आहोत. सो नक्कीच या 2-3 सेशनचा तुम्ही YouTube वरती लाभ घ्या, ज्यांना फ्री ऑफ कॉस्ट बघायचा आहे. आणि ज्या शिक्षक मित्रांना आपली ही बॅच अजूनही लवकर जॉईन करून घेता येईल त्यांनी लवकर जॉईन करून घ्या. काही महत्त्वाचे टॉपिक जे आहेत IBPS पॅटर्न नुसार विचारण्यात येणारे त्यांची रिव्हिजन करून घ्या. सर्व टॉपिक्स तुम्हाला रेकॉर्डेड मॅनर मध्ये त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. पेपर 1 साठी सर्व अभ्यासक्रम त्या ठिकाणी आहे. ओके, सो मराठी आहे, इंग्रजी आहे, मॅथ्स आहे, रिझनिंग आहे, सर्वांचा फायदा घेता येईल. 26% ऑफ आहे तुम्हाला 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या ऑफर निमित्त, तर त्याचाही तुम्ही फायदा घ्या. या फीज मध्ये तुम्हाला 26% ऑफ मिळून जाणार आहे. सो ही जी आपली ऑफर आहे रिपब्लिक डे निमित्त आपल्या ऍप्लिकेशन वरती, याचा सर्वांनी फायदा घ्यायचा आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला ऍप्लिकेशनची लिंक मिळेल, ती डाउनलोड करा आणि सर्व काही महत्त्वाचे टॉपिक्स त्या ठिकाणी आजपासूनच बघायला सुरुवात करायची. आता आपण सुरुवात करूया महत्त्वाच्या प्रश्नाला आणि महत्त्वाच्या घटकाची रिव्हिजन आधी आपण सर्वप्रथम करून घेऊ. मित्रांनो लक्षात घ्या, या टॉपिकला इन शॉर्ट आपण रिवाइज करूया. आपण अतिशय भन्नाट असं लॉजिक या टॉपिकसाठी क्रिएट केलेलं आहे की जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये टाइम सेव्ह करता येतो काही सेकंदात, किंवा इतर मेथडपेक्षा. ओके, ही मेथड अतिशय सोपी आहे. तुम्ही कुठेही लेक्चर बघा, कोणाचंही करा, तुम्हाला या टॉपिक साठी आपली मेथड फार बेस्ट आहे हे जाणवेल म्हणजे जाणवेल. ओके, सो मित्रांनो बघा, लेस दॅन हा सिम्बॉल वापरण्यात येतो, ग्रेटर दॅन हा सिम्बॉल वापरण्यात येतो, त्यानंतर लेस दॅन ऑर इक्वल टू, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू असे सिम्बॉल वापरण्यात येतात. ओके, आणि हा 5वा सिम्बॉल आहे इक्वल टू. मित्रांनो आपण या दोघही सिम्बॉलला आपल्या लॉजिक मध्ये आपण काही नेम्स असाइन केलेले आहेत. का? कारण की आपल्याला या सिम्बॉलची निवड करायची असते, प्रायोरिटी द्यायची असते आणि प्रायोरिटी ठरवून त्यांचं आपल्याला सिलेक्शन करायचं असतं. सो त्यांची प्रायोरिटी आपल्याला काही क्रमाने, ठराविक क्रमाने ठरवता यायला पाहिजे. सो आपण काय केलंय, या दोघं सिम्बॉल्सला आपण किंग्स अशा प्रकारे नेम्स असाइन केलेलं आहे. ओके, हे काय आहेत, दोघी जण किंग्स आहेत. त्यानंतर हे दोघी सिम्बॉल जी आहेत हे सोल्जर्स आपण म्हटलेली आहेत. त्यानंतर मित्रांनो या 5व्या या सिम्बॉलला आपण पीपल्स अशा पद्धतीने आपल्या लॉजिक मध्ये आपण नाव दिलेलं आहे. सो आपण जर नावानुसार विचार केला तर कुठल्या सिम्बॉलला जास्त प्रायोरिटी आहे? ओके, किंग कडे जास्त पॉवर असेल, सो किंगला पहिली प्रायोरिटी, दुसऱ्या क्रमांकाची प्रायोरिटी सोल्जरला, तिसऱ्या क्रमांकाची प्रायोरिटी पीपलला असणार आहे. ओके, सो मित्रांनो लक्षात घ्या, आता तुम्हाला जर एका रेंज मध्ये असे सिम्बॉल आले, ओके, सो हा किंग आहे, हा सोल्जर आहे आणि हा पीपल आहे, आपली बिचारी गरीब जनता आहे आपल्या भाषेमध्ये. सो आपण निवड करताना कोणाची निवड करणार, कोणाचं सिलेक्शन करणार, तर आपण ऑलवेज किंगचं करणार. किंग नसला तर आपण सोल्जरचं करणार या दोघांमध्ये. ओके, तर या गोष्टी लक्षात ठेवा. जे काही शिक्षक मित्र नवीन माझं लेक्चर अटेंड करत असतील त्यांनाही या गोष्टी क्लिअर झाल्या तर निश्चित त्यांना फायदा होईल. सो आता हे समजून घेतल्यानंतर आपण या प्रश्नांना कशा प्रकारे डील करायचं, तर आधी कॉमन पकडून या ठिकाणी या विधानांना एकत्र मर्ज करायचं, एकत्र त्यांना ऍड करून घ्यायचं. त्यानंतर या निष्कर्षांना आपल्याला तपासायचं आहे. सो बघा आता आपण काय करू शकतो, A इक्वल टू बी. आता बी कुठे आहे? बी इथं आहे. सो बी ला L कनेक्ट आहे, बी कडे लेस दॅनचं टोक आहे ना, सो बी लेस दॅन L. मित्रांनो L लेस दॅन K आहे, सो L लेस दॅन K. त्यानंतर K आणि J कनेक्टेड आहेत, सो K कडे लेस दॅनचं टोक आहे. सो तशाच पद्धतीने आपण दाखवूया K लेस दॅन ऑर इक्वल टू J आणि J हा समान आहे T ला, J बरोबर
टी आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही कनेक्टिव्हिटी पण मांडता येणं गरजेचं आहे या उदाहरणांमध्ये. ओके, याचा सराव करा. 1-2 एक्झाम्पलला पुन्हा लिहून काढा कागदावरती नोटबुक मध्ये, तेव्हा तुम्हाला याची पुन्हा आयडिया येऊन जाईल. आणि हा IBPS चा फेवरिट टॉपिक आहे. याच्यावरती तुम्हाला हमखास 4 ते 5 प्रश्न ही बघायला मिळू शकतात किंवा त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा, हे लक्षात घ्या पेपर 1 मध्ये. सो आपण आता काय करूया, या ठिकाणी लक्षात घ्या, याला तपासूया. J2L मध्ये हाच सिम्बॉल निष्कर्ष निघतो का हे आपण या ठिकाणी चेक करायचं आहे. सो J इथं आहे, L इथं आहे, या दरम्यान येणाऱ्या दोघं सिम्बॉल्स जर आपण बघितलं तर कोणते सिम्बॉल येत आहेत, लेस दॅन आहे आणि लेस दॅन ऑर इक्वल टू आहे. सो दोघांपैकी कोणाला हायेस्ट प्रायोरिटी, कोणाचं सिलेक्शन करणार, ज्याच्याकडे पॉवर जास्त त्याचं सिलेक्शन होईल. सो किंग्स ऑलवेज फर्स्ट. सो मित्रांनो या ठिकाणी आपण काय करूया, किंगची चॉईस करूया. सो जे कडे आणि जे कडे ग्रेटरचा फेस आहे, सो जे कडे ग्रेटर येणार आहे आणि यल छोटा येणार आहे. या ठिकाणी जे आणि यल मध्ये हा रिझल्ट येतो. मात्र इथं आहे का, नाही आहे. इथं नसल्यामुळे आपण या निष्कर्षाला काय म्हणणार, हे फॉलो करत नाहीये, हे बरोबर नाहीये या विधानावरून. आता आपण याच्याकडे जाऊया. याला पण अशाच प्रकारे आपल्याला तपासायचं आहे. आणि ए आणि टी मध्ये कुठला सिम्बॉल निघतो याच्यावरून, प्रायोरिटी वरून, ते आपल्याला बघायचं आहे. सो या ठिकाणी बघूया, A to T मध्ये जाऊया. A to T दरम्यान सर्व सिम्बॉल्सचा विचार करावा लागेल. सो किंगच निघणार आहे, कॉमन आहे. सो एकदाच कन्सिडर करायचं. सो A लेस दॅन टी, A लहान टी मोठा, A लहान टी मोठाच देण्यात आलेला आहे. सो हे बरोबर आहे. सो या दोघांमध्ये फक्त 2 बरोबर आहे, 2 सत्य आहे. सो केवळ 2 सत्य हा पर्याय तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल. आय होप तुम्हाला हे स्पष्टीकरण समजलं असेल. आता आपण पुढे जाऊया पुढच्या उदाहरणाकडे. बरोबर, आता बघा आपण या सेम वेने या प्रश्नाला टॅकल करायचं आहे. आता ह्या विधानांना आधी समजून घ्यायचं. इथं कॉमा आहे, इथं कॉमा आहे, इथं कॉमा आहे. सो यांची कनेक्टिव्हिटी प्रॉपर करायची. आपण आता या स्टार्टिंगला इथून आपण टार्गेट करूया F ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू N. ओके, आता N कुठे आहे किंवा F कुठे ते बघूया. इथं बघा N आहे. ओके, इथं पण N आहे, इथं पण N आहे. ओके, आता L आपल्याला दिसतोय इथं पण. सो N इक्वल टू L ला आपण आधी कनेक्ट करून घेऊ. N बरोबर L आहे. ओके, म्हणजे याचं काम झालं, याचं पण काम झालं. आता हे रिमेनिंगला आपण कनेक्ट करत जाऊया. ओके, तर L ला कनेक्ट करता येईल. L मोठा आहे C पेक्षा, L मोठा आहे C पेक्षा. ठीक आहे, तर आपण L कडे ग्रेटरचा फेस दाखवूया. C छोटा आहे ना, C कडे लेस दॅन टोक आहे. सो याचं पण काम झालंय मित्रांनो. आता L टू H याला कनेक्ट करू. L लेस दॅन आहे H पेक्षा, L लहान आहे H पेक्षा. बरोबर, याचं पण काम झालेलं आहे. आता आपण या दोघांना कनेक्ट करूया N ला. सो N कडे लक्षात घ्या, N कडे J शी काय संबंध ते आपण आधी बघूया. J ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू N आहे. ओके, सो J ला आपण इथं जर घेतला, हा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू N, हा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू N, तर याचं पण काम झालेलं आहे मित्रांनो. आता आपण याला कनेक्ट करूया. T लेस दॅन ऑर इक्वल टू N आहे. ओके, T लेस दॅन ऑर इक्वल टू N आहे. सो T कडे लेस दॅन ऑर इक्वल टू चा सिम्बॉल म्हणजे N हा मोठा किंवा समान होऊन जाईल. ओके, ज्या पद्धतीने सिम्बॉल्स आहेत, ज्याच्याकडे जे टोक आहे त्यानुसार कनेक्टिव्हिटी आधी करून घ्यायची आणि मग या निष्कर्षांना आपण चेक करायचं असणार आहे. हे लक्षात ठेवा. ओके, सो आपण आता या ठिकाणी जाऊया J2L कडे. J2L कडे यांना तपासूया. J2L कडे जाण्याचा रूट बघा. आता मग आपल्याला अशा प्रकारे जावं लागेल. सो J आणि L मध्ये जे सिम्बॉल येतील त्यांना आपण या ठिकाणी कनेक्ट करत जाऊया. आपण जर बघितलं तर J2L मध्ये ही जर कनेक्टिव्हिटी केली तर हा झाला पीपल, हा झाला सोल्जर. सो J2L मध्ये हाच सिम्बॉल, यालाच प्रायोरिटी मिळेल. सो हाच रिझल्ट तिथे दिलेला आहे का? यस, एक्झॅक्टली गिव्हन आहे. सो हे बरोबर आहे. हा निष्कर्ष या विधानावरून योग्य ठरत आहे असं म्हणायचं. ठीक आहे, तर आता आपण H2N जाऊया. आता आपण मित्रांनो H2N या रूटने आपण चेक करूया. ठीक आहे, सो आता N बरोबर L आणि लेस दॅन H. राईट. सो मित्रांनो आता लक्षात घ्या, याच्यामध्ये आपण H आणि N मध्ये आपल्याला रिलेशन शोधायचं आहे. सो किंगला प्रायोरिटी पीपल पेक्षा H कडे ग्रेटर फेस आहे. सो H ग्रेटर दॅन N आणि हेच इथं अवेलेबल आहे. सो हे बरोबर आहे. सेकंड पण राईट आहे. F2C आता बघूया. F2C म्हणजे स्ट्रेट आपल्याला जावं लागेल आणि मग हा पीपल, हा सोल्जर, हा किंग
किंगची चॉईस होईल. सो एफ ग्रेटर दॅन सी हा रिझल्ट पाहिजे आणि तोच इथं उपलब्ध आहे, म्हणजे हे देखील बरोबर आहे. सो मित्रांनो, सर्व निष्कर्ष सत्य आहेत, हा योग्य पर्याय तुम्हाला या ठिकाणी मार्क करता येईल किंवा याचं सिलेक्शन करता येईल. ठीक आहे, तर आय होप सर्वांना ही पद्धत व्यवस्थितपणे अजून एकदा रिवाइज झाली असेल या रिव्हिजन सेशन मध्ये. ओके, बरेचसे टाइप्स आहेत, तुम्हाला ते बॅच मध्ये मिळतील. काही शाब्दिक उदाहरणं आहेत वेगवेगळी, ती फार महत्वाची आहेत, ती पण व्यवस्थित बघून तुम्हाला करून जायचं आहे. ठीक आहे, चला तर आपण फक्त रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करत आहोत की जेणेकरून तुम्हाला या टेक्निक्स या गोष्टी पुन्हा रिकॉल होऊन जातील आणि एक्झाम मध्ये परफेक्टली त्या पुन्हा आठवतील. ओके, सो एक व्यक्ती एका बिंदूपासून उत्तरेकडे 70 मीटर अंतर चालत गेला. तर हा दिशा ज्ञान चाचणीचा प्रश्न आहे. मी तुम्हाला याच्यासाठी टेक्निक सांगितलेलं आहे की आकृती वगैरे काढत बसायचं नाही, डायरेक्ट आपण करू शकतो. एक व्यक्ती एका बिंदूपासून कुठल्या दिशेकडे गेला, उत्तर दिशेकडे गेला. ठीक आहे, तर आधी आपण उत्तर दिशा लिहून घेऊ. त्यानंतर उजवीकडे त्याने टर्न घेतला आणि 40 मीटर अंतर चालत गेला. ओके, उजवीकडे म्हणजे आपण राईटला म्हणूया. त्यानंतर पुन्हा उजवीकडे. ओके, आपण फक्त ते बघत जायचं उजवीकडे की डावीकडे. आपल्या टेक्निकनुसार फक्त आपण उजवीकडे किंवा डावीकडे अशाच गोष्टींची नोंद या ठिकाणी फक्त करतो. बरोबर, त्यानंतर शेवटी त्याने डावीकडे टर्न घेतला, लेफ्टला टर्न घेतला, 10 मीटर अंतर चालत गेला. तर सध्या तो व्यक्ती कोणत्या दिशेकडे चालत जात असेल, ओके, त्याचा चेहरा कुठे असेल, तर आपल्या टेक्निकनुसार आपण राईटला लेफ्टने कॅन्सल करतो. सो उत्तरेच्या राईटला कुठली दिशा असणार आहे, पूर्व दिशा असणार आहे, असा विचार फक्त इथं करायचा. विदाउट डायग्राम तुम्ही ह्या प्रश्नांना सॉल्व्ह करू शकतात विदिन अ सेकंड. ठीक आहे, कन्सेप्ट तुमचे फक्त क्लिअर असणं गरजेचं आहे. सो आपण पुढच्या एक्झाम्पलला अशाच पद्धतीने सॉल्व्ह करूया. ईशान्येकडे दीपक, ईशान्येकडे. ओके, दीपक हा ईशान्येकडे 90 मीटर अंतर सरळ रेषेत चालत गेला. त्यानंतर त्याने डावीकडे वळण घेतले. ओके, म्हणजे लेफ्टला गेला, 70 मीटर अंतर चालत गेला. त्यानंतर तो पुन्हा डावीकडे, ओके, पुन्हा लेफ्टला 50 मीटर अंतर कापले, पुन्हा उजवीकडे आणि 50 मीटर अंतर त्याने त्या ठिकाणी कव्हर केलंय. पुन्हा उजवीकडे, पुन्हा राईट या ठिकाणी म्हटलेलं आहे. तेथून पुन्हा डावीकडे वळला व 15 मीटर अंतर कापले. तर शेवटी आता दीपक कोणत्या दिशेकडे बघत असेल किंवा तो कोणत्या दिशेकडे चालत जात असेल. ओके, तर क्वेश्चन मार्क आपण या ठिकाणी करूया. तर शेवटी विचारलेली दिशा आपल्याला माहिती नाही. सो राईट गेला, लेफ्ट गेला, राईट गेला, लेफ्ट गेला. तर ईशान्येच्या डावीकडे शिल्लक आहे. सो तुम्हाला माहिती पाहिजे ईशान्य अशा प्रकारे आहे. ईशान्य डावीकडे ही जी दिशा आहे हिला आपण वायव्य म्हणतो. सो मित्रांनो, आपलं उत्तर हे काय असणार आहे, वायव्य दिशा, म्हणजे पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आपण घेणार आहोत. क्लिअर? चला तर आपण पुढे जाऊया. अतिशय महत्वाचा हा टॉपिक आहे. ओके, याला आपण सिलोडिझम म्हणतो. याला आपण काय म्हणतो, सिलोडिझम म्हणतो, तर्कवानवान म्हणतो. आणि यावरती प्रश्न येण्याची शक्यता किंवा हा कायम रिपीट होणारा टॉपिक आहे. IBPS चा फेवरेट टॉपिक आहे. यावरती हमखास तुम्हाला पुन्हा 4 ते 5 प्रश्न या टॉपिकवर दिसतील. सो आपल्या कोर्समध्ये 4 ते 5 व्हिडिओ या टॉपिकचे असतील. आवर्जून बघितली पाहिजे, तुमचा एकही मार्क जाणार नाही. ओके, सो बघा आता सर्व ए हे बी आहेत. आधी आकृती काढायची आपल्या लॉजिक प्रमाणे. सर्व ए हे कुठे जातील मित्रांनो, बी मध्ये जातील. सर्व ए हे बी आहेत, काही सी हे डी आहेत. बरोबर, तर मित्रांनो या ठिकाणी काही सी हे काय आहेत, डी आहेत. त्यानंतर एकही बी हे सी नाही, तर बी आणि सी मध्ये नाहीचं रिलेशन आहे. ज्यामध्ये नाहीचं रिलेशन आहे त्यामध्ये आपण क्रॉस मार्क दाखवायचा म्हणजे दाखवायचा. एकही बी हे काय नाही, सी नाही. सर्व डी हे ई आहेत, सर्व डी हे काय आहेत, ई आहेत. तर सर्व डी हे बरोबर ई मध्ये कव्हर होतील. अशा प्रकारे या ठिकाणी आकृती आपण काढून घ्यायची. सर्व डी हे ए आहेत. आता निष्कर्ष तपासायचे. एकही सी हे ए नाही, त्यांना म्हणायचंय एकही सी हा काय नाहीये, ए नाहीये. एक्झॅक्टली बी च आणि सी च जमत नाही. या दोघांमध्ये क्रॉस आहे, यांचा 36चा आकडा आहे. ठीक आहे, याच्यासोबत जमत नाही. तर याच्यामध्ये ज्याचा भाग आहे याच्यामध्ये ए पूर्णपणे सामावलेला आहे. याचं मोठ्याचं जर याच्यासोबत जमत नाही तर याच्या मध्ये सामावलेला जो एलिमेंट आहे याच्यासोबत जमेल का, अजिबात जमणार नाही. सो लॉजिकली विचार करायचा. एकही सी हा ए नाही, हे सत्य होणार आहे. ओके, एकही सी हे ए नाही, हे सत्य होणार आहे, हे बरोबर आहे. एकही ए हे डी नाही, एकही ए हे काय नाही मित्रांनो, डी नाही असं त्यांना म्हणायचं. मात्र डी ला लिमिटेशन नाहीये. सो डी ला मी असंही काढू शकलो असतो.
ओके, असा काढल्यामुळे डीचा भाग हा ए मध्ये जाऊ शकतो किंवा मी त्याला तशा पद्धतीने दाखवू शकतो. सो हे 100% बरोबर नाही. जे 100% बरोबर येणार आहे त्याला आपण राईट म्हणणार. एकही शक्यतेमध्ये जे रॉंग ठरेल त्याला आपण रॉंग म्हणणार. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. काही ए हे ई आहेत ही शक्यता आहे. बरोबर, ए कुठे आता हे ए आणि ते काय आहेत ई आहेत. तर लिमिटेशन कोणाला ते बघायचं, ई ला क्रॉस आहे का कोणासोबत नाही, तर ई आपण इथपर्यंत आणू शकतो ओढून ताणून, म्हणजे ए मध्ये ई हे जाऊ शकतात, तर ही शक्यता बरोबर होऊ शकते. ओके, असा विचार करावा लागतो. ठीक आहे, आपण रिव्हिजन करत आहोत. सो त्या गोष्टीनुसार तुम्हाला मी पुन्हा गोष्टी रिकॉल करण्याचा प्रयत्न करत आहे. ज्यांनी हे लेक्चर बघितले त्यांना नक्की जास्त फायदा होईल. ओके, सो सर्व बी हे डी आहेत ही शक्यता आहे. सर्व बी हे डी आहेत का, सर्व बी चा भाग हा डी मध्ये जाऊ शकतो का, हो, डी ला लिमिटेशन नाही, डी ला मी असा एक ड्रॉ करू शकलो असतो. सो हे शक्य आहे, हे पण बरोबर आहे. मग अ, क आणि ड, अ, क आणि ड हे बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 तुम्हाला इथं योग्य मार्क करावा लागेल. तर असे प्रश्न पॉसिबिलिटी वाले, शक्यता वाले येऊ शकतात IBPS पॅटर्न नुसार. ठीक आहे, तर आपण जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. नातेसंबंधाचा हा प्रश्न आहे. ओके, ब्लड रिलेशन. तर आधी आपण समजून घेऊ, ए आणि बी मध्ये जर हा डॉलर सिम्बॉल आला तर याचा अर्थ आहे ए हे बी चे काय आहेत, वडील आहेत. ओके, त्यानंतर ए आणि बी मध्ये हा हॅश सिम्बॉल आला तर ए ही बी ची काय आहे, बहीण आहे. ओके, स्टारचा मिनिंग काय, तर पहिला व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची काय, मुलगी आहे. ऍट द रेटचा मिनिंग काय, पहिला व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा काय, भाऊ आहे. तर प्रत्येक सिम्बॉलचा मिनिंग आहे एक, प्रत्येक सिम्बॉलचा काय आहे, मिनिंग आहे. तो या वाक्यांवरनं आपल्याला समजून घ्यावा लागतो. ओके, आणि मग आपल्याला विचारलेलं आहे की RTM ही काय आहेत, भावंडे आहेत, हे दर्शवणारी नातेसाखळी निवडा. आता काय होणार आहे, तुम्हाला प्रत्येक पर्याय चेक करत जावं लागेल, प्रत्येकाची आकृती काढत बघावं लागेल. ठीक आहे, मग एवढा वेळ आपल्याकडे असतो का, नाही, एवढा वेळ आपल्याकडे नसतो. सो आपण काय करणार, RTM ला फोकस करायचा. RTM इथं, RTM इथं, RTM इथं, RTM इथं. ओके, सो लक्षात घ्या, RTM इथं आहे. बरोबर, आता RTM मध्ये भावंड येण्यासाठी कोणते सिंबॉल पाहिजे, बहीण करता आहे हॅश आणि भाऊ करता काय ऍट द रेट, हे दोघच त्यामध्ये आले पाहिजे. ओके, RTM मध्ये ऍट द रेट आणि हॅश असणारा पर्याय हाच आहे शेवटचा. ठीक आहे, बाकीच्यांचा विचार करूनच फायदा नाहीये. सो हे आपण इलिमिनेट करू शकतो. पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर असेल. तर अशा प्रकारे तुम्हाला स्मार्ट अप्रोचेस समजून घेणं गरजेचं आहे, तेव्हाच तुम्हाला परीक्षेमध्ये मार्क्स येऊ शकतात. राईट, सो आपण जाऊया पुढे पुढच्या याच्याकडे. सो नातेसंबंधामध्ये आपण काय करतो, मागचा प्रश्न नातेसंबंधाचा होता, त्यामध्ये आपण काय करतो की पुरुष दाखवताना आपण त्याला बॉक्स मध्ये दाखवलंय. ठीक आहे, स्त्रिया दाखवताना त्याला आपण सर्कल मध्ये दाखवलंय. एका जनरेशनच्या असतील त्यांना पॅरल दाखवायचं. ए हा बी चा मुलगा आहे असं म्हटलं गेलं तर ए हा मुलगा आहे कोणाचा, बी चा, तर बी वरती येणार आहे. तर या डायग्रामची ही तुम्हाला मी त्या ठिकाणी संकल्पना क्लिअर केल्या आहेत. जर बी चं समजा पी सोबत लग्न झालं आहे तर आपण त्यांना मॅरिड दाखवण्याकरता त्यांना आपण एकमेकांशी कनेक्ट दाखवायचं. ओके, तर ह्या काही बेसिक गोष्टी आहेत आकृत्या काढताना ब्लड रिलेशन मध्ये, नातेसंबंधामध्ये, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हे आपण रिव्हिजन करणं गरजेचं आहे. ठीक आहे, मग त्या प्रश्नानुसार तुम्हाला ती गोष्ट त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करता येईल. आता आपण मिक्स क्वेश्चन घेत आहोत. ठीक आहे, रॅन्डमली क्वेश्चन घेत आहोत. ठीक आहे, सो पर्सेंटेजचा क्वेश्चन आहे. एका शहराची लोकसंख्या सलग 3 वर्षी 25%, 18.18%, 10% वाढली, परंतु चौथ्या वर्षी ती 9.09% कमी झाल्यास त्या शहराची लोकसंख्या 65 लाख होती. तर 4 वर्षापूर्वी ची लोकसंख्या किती असेल. 4 वर्षापूर्वीची लोकसंख्या माहिती नाहीये, 4 वर्षापूर्वीची लोकसंख्या माहिती नाहीये. ठीक आहे, मात्र सलग 3 वर्षी 25% वाढ, 18.18% वाढ आणि 10% वाढ आहे. तर 25% वाढ म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे 1/4 ने वाढ. ठीक आहे, आता टक्केवारीमध्ये ह्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. 1/4 म्हणजे 25% काय होतो, सिंपल आहे की 25% म्हणजे 25/100 आपण घेतला. 25 एका 25, 25 चोक 100, तर 1/4 आपण त्याला म्हणू शकतो. ओके, हे तुम्हाला सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे. सो 25% म्हणजे 1/4 ने वाढ आहे. 4 वरती 1 भाग वाढला तर आपल्या लॉजिकने आपण त्याला 5/4 लिहितो. पुढे जाऊया, 18.18% ने वाढली. आता 18.18% म्हणजे काय, ओके, 2/11 होतात ते, 11 वरती 2 भाग वाढले तर आपण त्याला लिहू शकतो 13/11. ठीक आहे, 10% ने वाढली, 10% म्हणजे 1/10 होतात. ओके, 10% म्हणजे
10% म्हणजे शून्य गेला म्हणजे 1/10 होतात मित्रांनो, माहिती असणं गरजेचं आहे. सो 10 वरती 1 ने वाढ, सो 11/10 आपण लिहिणार. ठीक आहे. त्यानंतर चौथ्या वर्षी पण दिलेलं आहे 0.09% कमी झाल्यावर 1/11 कमी झाली आहे. सो 10/11 आपण लिहिणार आहोत, कारण की याचं जे फ्रॅक्शन मध्ये मूल्य आहे ते 1/11 आहे आणि हे ज्याला माहिती आहे त्यालाच इथं वापर करता येईल. ओके, त्यांनाच इथं वापर त्याचा करता येणार आहे. सो अशा प्रकारे हे सर्व झाल्यानंतर त्या शहराची लोकसंख्या कमी झाल्यावर शहराची लोकसंख्या 65 लाख होती. किती होती? 65 लाख होती. तर 4 वर्षापूर्वीची म्हणजे एक्स किती आहे हे आपल्याला काढायचंय. आता काटछाट करूया, जे कॅन्सल होईल ते कॅन्सल करूया. 10 कॅन्सल, 11 कॅन्सल. ओके, त्यानंतर या ठिकाणी आपण जर विचार केला तर हे 13×5 = 65 आणि 11×4 = 44. एक्स मल्टिप्लाय विथ 65 डिवाइड बाय हे 44 आणि इकडे 65 लाख आपल्याकडे आहेत. बरोबर. आता हा 65 तिकडे जाईल किंवा आपण असं लिहू शकतो 65 इंटू हे 44 अंशात 65 खाली हे आणि हे कॅन्सल. तर आधीची लोकसंख्या ही 44 लाख होती. ओके, सो आपलं उत्तर या ठिकाणी नाहीये. सो आपण या ठिकाणी यापैकी नाही घेणार, नन ऑफ दिस हा पर्याय घेणार. तर अशा प्रकारे तुम्हाला गणिताचे पण उदाहरणं सोडवता येणं गरजेचं आहे. IBPS पॅटर्नचे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला ह्या किमती माहिती असणं गरजेचं आहे. तुम्हाला ह्या किमती माहिती असणं गरजेचं आहे शिक्षक मित्रांनो. ठीक आहे, चला आपण जाऊया पुढच्या उदाहरणाकडे. 4 पुरुष आणि 3 स्त्रिया, काढवं कामचं हे एक्झाम्पल आहे. 4 पुरुष आणि 3 स्त्रिया 8 दिवसात एक काम करतात. ओके, 4 माणसे आहेत, त्यानंतर 3 वुमेन्स आहेत, यांना करायला 8 दिवस लागतात. ओके, पुढचा जो ग्रुप आहे तेच काम 2 माणसे आणि 4 वुमेन्स, 2 माणसे आणि 4 स्त्रिया 10 दिवसात करतात. तर तेच काम संपविण्यास 3 पुरुष आणि 1 स्त्री यांना किती दिवस लागतील? 3 पुरुष आणि 1 स्त्री यांना किती दिवस लागतील? आधी काय करायचं? आधी आपण या ठिकाणी ब्रॅकेट सॉल्व्ह करू शकतो. 8 चोक 32 माणसे, ओके, अधिक 8 त्रिक 24 स्त्रिया, बरोबर. 10 ने याला मल्टिप्लाय करू, 10 दुने 20 माणसे, अधिक 10 चोक 40 वुमेन्स. ओके, 10 चोक या ठिकाणी 40 वुमेन्स. त्यानंतर मित्रांनो आपण आता या ठिकाणी काय करूया? लक्षात घ्या हा माणसांकडे याला पाठवूया. सो 32 माणसे मायनस 20 माणसे या ठिकाणी होऊन जाईल. 24 तिकडे जाईल, 40 वुमेन्स मधून 24 वुमेन्स आपण मायनस करूया. ओके, 32 मधून 20 गेले, 12 माणसे होतील या ठिकाणी. 40 मधून 24 गेले तर या ठिकाणी 16 वुमेन्स होतील. आता यांचा रेशो घ्यायचा, M/W चा रेशो घ्यायचा. ठीक आहे, तर 16 ला 12 असं आपण लिहू शकतो. तर मित्रांनो या ठिकाणी आपण याला सोपं रूप जर दिलं तर 4 चोक 16, 4 त्रिक 12, तर M ची किंमत 4, W ची किंमत 3 होऊन जाईल. आणि मग आपल्याला ह्या किमती टाकून जो ग्रुप विचारलेला आहे त्याची किंमत आपल्याला काढावी लागते. आता याच्यापैकी या दोघं ग्रुप पैकी एक कुठला तरी ग्रुप आपल्याला या शेवटच्या ग्रुप सोबत घ्यावा लागतो आपल्या मेथडने. ठीक आहे, सो आपण काय करूया? आता कुठला पण एक ग्रुप घ्या, काही फरक नाही, सेम उत्तर येणार आहे, फक्त M आणि W च्या किमती तुम्हाला 4 आणि 3 टाकाव्या लागतील. सो आपण याला घेऊया. ओके, 2 माणसे अधिक 1 स्त्री, ओके, यांना 10 दिवस लागतात. तर दुसरा ग्रुप विचारलेला आहे 3 माणसे आणि 1 वुमेन, यांना लागणारे दिवस माहिती नाही. ठीक आहे, तिकडचे दिवस आपल्याला माहिती नाही. मात्र आपल्याला काय माहिती आहे? M आणि W च्या किमती, M ची किंमत 4, W ची 3. M ची किंमत 4, W ची 3 टाकूया. M ची 4, W ची 3 आपण टाकूया. सो 4 दुने 8, 3 1 3, ओके, 3 1 3. आय थिंक यस, 2 माणसे आणि 1 वुमेन गुणिला 10. ठीक आहे, तर इथे 4 वुमेन्स आहे, इथे 4 आहेत हे. ठीक आहे, तर 4 त्रिक 12, 4 दुने 8 आणि 4 त्रिक 12, 20 होऊन जाईल या ठिकाणी. 20 गुणिला 10 होईल. त्यानंतर 4 त्रिक 12 आणि 3 1 3. ठीक आहे, तर हे 15 होऊन जाईल. मल्टिप्लाय विथ D2. ओके, मल्टिप्लाय विथ D2. ठीक आहे, तर आता आपण याला सोपं रूप देण्याचा प्रयत्न करूया. तर काय होणार बघा, 5 दुने 10 आणि 5 त्रिक 15, तर 20 दुने 40, 40 भागिला 3 बरोबर D2. तर 3 याला सोपं रूप देऊ, 3 1 3, उरला 1, एकावरला 0, 10, 3 त्रिक 9, ओके, उरला 1/3, 13.1/3, 13.1/3 याचं योग्य उत्तर आहे.
13.1/3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुन्हा एकदा सांगत आहे, या किमती आल्या की आपण इथे टाकायचा, कुठलाही एक ग्रुप घ्यायचा, 2 माणसं आणि 4 वुमेन्सचा ग्रुप घेतला, 4 आणि 3 टाकले, 4 2 8, 4 त्रिक 12 मध्ये 8 टाकले, 20 मल्टिप्लाय 10 ने होतच या ठिकाणी, 4 त्रिक 12 आणि 3 1 3 हा विचारलेला ग्रुप होता. ठीक आहे, तर 12 आणि हे 3 15 झाले, या 15 ने तुम्ही इकडे भाग देऊ शकतात किंवा तिथंच काटछाट केली मी, 5 2 10, 5 त्रिक 15, 20 2 40 आणि हा 3 भागीला आला, याला सोपरूप दिला आपण, 3 1 3, उरला 1, एकावर घेतला 0, 10 झाले, 3 त्रिक 9 आणि उरला 1, 1/3. बरोबर, तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी ह्या प्रश्नाला सॉल्व्ह केलं पाहिजे. चला आपण आता पुढे अजून नातेसंबंधाचा हा प्रश्न आहे, याला पण आपण या ठिकाणी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. ए प्लस बी, ए हा बी चा भाऊ आहे. ओके, ए मायनस बी म्हणजे बहीण. ठीक आहे, मल्टिप्लाय असेल तर पत्नी, दोघांमध्ये भागाकाराची क्रिया असेल तर पहिला व्यक्ती हा दुसऱ्याचा कोण असेल, त्या ठिकाणी वडील असतील. ठीक आहे, तर खालीलपैकी कोणता पर्याय एस हा पी चा मुलगा आहे हे दर्शवतो. ओके, तर बघा आता याच्यामध्ये ना सर्व पर्याय आपण चेक करत बसायचे नाही मित्रांनो. काय करायचंय, ज्याचं नातं विचारलंय ना त्याला टार्गेट करायचं. यस हा कोणाचा, पी चा मुलगा आहे. ठीक आहे, यस हा पी चा मुलगा आहे, यस हा मुलगा आहे, यस हा मुलगा आहे. ठीक आहे, ज्याचं जेंडर क्लिअर होतंय ना त्याला टार्गेट करायचं. सो यस हा मुलगा आहे, सो यस मुलगा आला पाहिजे. यस इथं आहे, यस इथं आहे, यस इथं आहे. आता बघा यस शेवटी ना, आता हा आधी आलं असतं ना तर याच्यानंतर येणारा पहिला व्यक्ती याचा कोण लागेल, अशा प्रकारे रिलेशन आहे, फॉरवर्ड रिलेशन आहे. तर इथं मला हा यस शेवटी आल्यामुळे याच्यानंतर चिन्हच नाही ना, तर हा कोण आहे कोणाचा हे मला इथं घेता येणार नाही. टी प्लस एस म्हणजे काय, प्लस म्हणजे ए हा बी चा भाऊ आहे, तर टी हा एस चा भाऊ आहे, टी हा एस चा भाऊ आहे, मात्र यस बहीण पण राहू शकते, भाऊ पण राहू शकतो. आपल्याला जेंडर क्लिअर नाहीये, सो जेंडरच क्लिअर नाही, तो मुलगा आहे का मुलगी सांगता येणार नाही, या ऑप्शनला चेक करून फायदाच नाहीये, हे एलिमिनेट होईल. बरोबर, आता त्यानंतर आपण जर बघितलं यस मायनस टी, यस नंतर मायनस आलेला आहे, तर मायनस आला म्हणजे पहिली व्यक्ती दुसऱ्याची बहीण, तर यस ही बहीण झाली म्हणजे ती मुलगी झाली ना, तर आपल्याला चालणार नाही, तो भाऊ पाहिजे. ओके, तो मुलगा पाहिजे. यस मायनस आर, इथं पण मायनस आहे, हे पण चालणार नाही, म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय क्रमांक 4. म्हणजे आपलं आन्सर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 4 असणार आहे. ठीक आहे, सो आपण अशा प्रकारे या प्रश्नांना सॉल्व्ह करू शकतो. तर मित्रांनो, IBPS पॅटर्न नुसार किंवा केंद्र प्रमुखच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण हे फर्स्ट सेशन घेत आहोत. स्टेप बाय स्टेप आपण लेवल इन्क्रीज करणार एक्झाम्पलच्या अजून रिव्हिजन मध्ये, आणि बॅच मध्ये तुम्हाला सर्व काही टॉपिक्स तुम्ही व्यवस्थित बघा. तुम्हाला महत्त्वाचे टॉपिक्स फक्त 10 टॉपिक्स तुम्हाला करून जायचंय रिझनिंगचे. कोणकोणते टॉपिक्स प्रायोरिटी करायचे, तर इनइक्वालिटी हा टॉपिक तुम्हाला हमखास करायचा आहे आपल्या बॅच मधून व्यवस्थित. त्यानंतर दिशा म्हणजे डायरेक्शन. ठीक आहे, त्यानंतर सिलोलिझम, याला आपण तर्क व अनुमान म्हणतो, फेवरेट टॉपिक आहे. ठीक आहे, त्यानंतर अल्फा न्यूमेरिक सिरीज. ओके, अल्फा न्यूमेरिक सिरीज हा टॉपिक तुम्हाला करायचाच आहे. ठीक आहे, हमखास मार्क देणारा टॉपिक. त्यानंतर कोडिंग डिकोडिंग, आधी हे टॉपिक संपवा जे आपल्याला कन्फर्म मार्क दिले. पझल, सिटिंग अरेंजमेंट हे फार तुमचा वेळ खातील, आणि आता तुमच्याकडे तेवढा प्रॅक्टिसला वेळ नाहीये, त्याला एकदा रिकॉल करून जा, बघून जा. मात्र आधी कन्फर्म मार्क जे भेटू शकतात ना ते आधी मिळवून घ्यायचे आहेत. म्हणजे हे हमखास मार्क देणारे टॉपिक आहेत, हे आधी कव्हर करायचे आहेत. ओके, नातेसंबंध आहे, ब्लड रिलेशन आहे. ओके, या टॉपिक्सला आधी करायचं आहे नातेसंबंध. ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो आपण अजून म्हणूया या ठिकाणी की रँकिंग नावाचा टॉपिक आहे. रँकिंग नावाचा टॉपिक आहे की रांगेतील स्थान. त्यानंतर मग तुम्ही पझल आणि सिटिंग अरेंजमेंट या टॉपिक्स कडे गेला पाहिजेत, आणि तुम्ही एवढे टॉपिक रिझनिंगला करून तर तुम्हाला निश्चित फायदा होणार आहे. ओके, चला पुढच्या मॅथ्सच्या प्रश्नाकडे जाऊया. अंकांची पुनरावृत्ती करण्याची परवानगी नसल्यास 0 1 2 3 4 5 हे अंक वापरून 4 अंकी किती संख्या बनवता येतील. ठीक आहे, आपल्याकडे किती अंक आहेत, एकूण 6 अंक आहेत. आपल्याला किती अंकी संख्या बनवायची, 4 अंकी. सो काय करायचं, 4 घरं मार्क करून घ्यायची, 4 घरं मार्क करून घ्यायची. आणि आता पहिल्या स्थानावरती ओके 4 अंकी बनवताना तुम्हाला 0 घेता येईल का, नाही, तर हे 3 आणि 2 5 अंक आपल्याला इथं आपल्याला भरता येतील. सो ही जागा भरायला तुमच्याकडे 5 चान्स आहेत. मग समजा तुम्ही एक चान्स वापरला, याच्यापैकी 3 आपण इथं भरला, तर आता पुढच्या प्लेस साठी 0 चालणार आहे नाही तर मग हे 3 आणि हे 2 हे 5 चान्स पुन्हा राहिले. अजून आपण एक चान्स वापरला, पुढच्यासाठी 4 चान्स राहतील, अजून एक संख्या गेली, पुढे तुम्हाला 3 चान्स राहतील. बस यांचा प्रोडक्ट करायचा, तुम्हाला उत्तर मिळेल. 5 गुणिले 5 25, 25
सक या ठिकाणी आपण जर केले 150 होतील, 150 ला आपण 3 टाइम्स केले 300 आणि त्यानंतर 450 होतील. ओके, तर या ठिकाणी अंकांची पुनरावृत्ती करण्याची परवानगी नसल्यास 0 1 2 3 4 5 हे अंक वापरून किती 4 अंकी संख्या बनवता येईल. ठीक आहे, तर आपण काय केलं पुन्हा सांगत आहे तुम्हाला. आपल्याकडे किती अंक होते, आपल्याकडे 6 अंक होते. ओके, 6 अंक होते आपल्याकडे. तर याच्यापैकी आपण पहिल्या स्थानी 0 घेऊ शकत नाही, त्याला वापरू शकत नाही. सो आपण 1 2 3 4 आणि 5 या अंकांचा वापर करू शकतो. इथं कुठल्याही अंकाला टाकू शकतो या जागेवरती 5 पैकी. सो 5 चान्स आहेत, जेवढे चान्स आहेत ना तेवढे इथे लिहायचे. 5 चान्स आहेत, सो 5 आपण घेतले. मग एक चान्स गेला आपला, कुठला तरी एक अंक आपण वापरला. ठीक आहे, मग आता हे 3 आणि हा एक 4 आणि 0 इथे चालणार आहे. सो 0 चालू शकतो म्हणून तो आपण कन्सिडर केला. तर याला 5 चान्स पुन्हा उरली 6 पैकी. ओके, याला 5 चान्स पुन्हा उरले. आता 0 समजा आपण इथे वापरला, तर पुढे आता आपल्याला या ठिकाणी 4 चान्स राहतील. यस, इथं 4 घ्यायला पाहिजे. इथे 4 चान्स असतील मित्रांनो. ठीक आहे, 1 2 3 आणि हे 4 चान्स असतील आणि मग तो पुन्हा कमी झाला 3 झाला. ठीक आहे, तर 25 चोक 100, 100 गुणिले 3 300. तर 300 संख्या 4 अंकी या दिलेल्या संख्यांपासून आपण बनवू शकतो. 300 संख्या या दिलेल्या संख्यांपासून आपण या ठिकाणी बनवू शकतो. ठीक आहे, तर आय होप तुम्हा सर्वांना या ठिकाणी ह्या गोष्टी क्लिअर झालेल्या असतील. आता वर्ग समीकरण हा फार महत्वाचा घटक आहे IBPS पॅटर्न नुसार. ठीक आहे, याच्यावरती तुम्हाला मॅथ्स मध्ये हमखास प्रश्न दिसण्याची दाट शक्यता आहे, कारण की IBPS नेहमी प्रश्न याच्यावरती विचारते. सो 2 आपल्याला समीकरण असतात, एक एक्सच्या स्वरूपात, एक वायच्या स्वरूपात. एक एक्सच्या स्वरूपात आणि एक वायच्या स्वरूपात. सो आपण लिहून घेऊ x² प्लस 21x प्लस 110 बरोबर 0. ओके, सो या ठिकाणी y² ओके प्लस 17y प्लस 72 बरोबर 0 बरोबर 0. ठीक आहे, तर आता आपल्याला यांची रूट्स काढता यायला पाहिजे. तुम्हाला टेक्निक सांगितलेले आहे की यांना ब्रेक करायचं 2 संख्यांमध्ये. बेरीज 21 यायला पाहिजे आणि गुणाकार 110. ओके, सो 11 10 110 होतात. 11 आणि 10चा प्रोडक्ट हा होईल आणि दोघांची बेरीज केली तर बरोबर 21 होईल. ओके, कोएफिशियंट आहे का, नाही असेल तर भाग द्यायचा, नसेल तर राहू द्यायचं. आणि हे काम झाल्यानंतर चिन्ह बदलवायची, प्लसला मायनस, मायनसला प्लस करावं लागेल. ओके, सो हे -11 आणि हा -10 होऊन जाईल. -11 आणि -10 होऊन जाईल. तर ही झाली रूट्स. ही झाली काय झाली मित्रांनो, ही रूट झाली. कोणाची, ही एक्स साठीची रूट झाली, एक्सच्या समीकरणासाठी. अशा पद्धतीने आपण वाय साठी काढूया. ओके, बेरीज 17 यायला पाहिजे. ओके, आणि गुणाकार 72 यायला पाहिजे. 8 9 72 बरोबर, 9 8 72. ठीक आहे, तर दोघांची बेरीज 17, दोघांचा गुणाकार 72. चिन्ह रिव्हर्स करा, -9 आणि -8, -9 आणि -8. ठीक आहे, आता काय करायचं आपल्याला, तुलना करावी लागते एक्स आणि वाय मध्ये. तर याचा पहिला रूट घ्यायचा -11 दोघांसोबत तुलना करायची वायच्या, -9 -8. याचा -10 ठीक आहे, -9 आणि -8 आपण इथे घेणार. ओके, सो आता आपण या ठिकाणी जर विचार केला तर काय होणार आहे की -9 मोठा की -11 मोठा. जेवढी ऋण संख्यांमध्ये लहान संख्या असते ओके तिला आपण मोठी घेतो, लहान मोठी असते. ऋण चिन्ह असेल दोघांना तर ऋण 9 मोठा आहे, ऋण 11 लहान आहे. इथं पण ऋण 8 मोठा येईल, ऋण 11 लहान येईल, ऋण 9 मोठा येईल, ऋण 8 मोठा येईल. तर अशा पद्धतीने कॉमन काय निघतोय, लेस दॅन निघतोय. सो एक्स लहान आहे वाय पेक्षा, सर्व आपले एक्स एलिमेंट लहान आले वाय पेक्षा. सो आपला पर्याय क्रमांक बी आपण घ्यायचा, एक्स लहान आहे वाय पेक्षा. जर इथं सर्वांमध्ये इक्वल टू आलं किंवा एकदा लेस दॅन, एकदा इक्वल टू, एकदा ग्रेटर दॅन आलं ओके, म्हणजे आपल्याला एक्झॅक्टली त्यांच्यामधला संबंध काढता येत नाही, तर तेव्हा हा पाचवा पर्याय घ्यायचा असतो, एक्स बरोबर वाय किंवा देर इज अ नो रिलेशन बिटवीन एक्स अँड वाय. देर इज अ नो रिलेशन बिटवीन एक्स अँड वाय. ओके, क्लिअर क्लिअर सर्वांना इथपर्यंत? ठीक आहे, चला तर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता सिम्प्लिफिकेशन आणि अप्रॉक्सिमेशन असा हा गणितामधील टॉपिक आहे. ओके, आणि याच्यावरती पण तुम्हाला प्रश्न विचारले जातील. ठीक आहे, सो तुमचा बेस क्लिअर असेल तर कॅल्क्युलेशन तुम्हाला करता येईल. तर हे एक्झाम्पल तुम्हाला सोडता यायला पाहिजे. आता बघा काय करायचं आहे की राऊंड फिगर किमती घ्यायचे. तर ठीक आहे, अप्रॉक्सिमेशन, अप्रॉक्स व्हॅल्यू घेणे. ओके, म्हणजेच अंदाजित किंवा आपण सिंपल भाषेत म्हणूया राऊंड फिगर. ओके, सो त्या ठिकाणी
राऊंड फिगर म्हणजे हा 50च्या आत असेल तर आपण त्याला 44च घेणार. डिवाइड बाय हा 3.97 आहे ना, तर राऊंड फिगर हा 4 आपण जवळपास कोणाला आहे 3.97 4 हा म्हटला जाईल. ओके, मल्टिप्लाय विथ हा 7.50 आपण घेऊया, हा 7.50 आपण घेऊया. ठीक आहे, डिवाइड बाय आहे भागीला घेऊया 2.50, 2.50. ठीक आहे, अधिक 3 बरोबर वर्गमुळात क्वेश्चन मार्कला एक्स म्हणून घ्यायचं, क्वेश्चन मार्कला काय म्हणून घ्यायचं, एक्स म्हणून घ्यायचं. ठीक आहे, तर आता आपण याला सोडवूया. काय होणार आहे बघा, लक्षात घ्या. हा याला डिव्हिजन करणार होता. ओके, आणि हा याला डिव्हिजन करणार आहे. सो अडीच एक अडीच असं म्हणूया. ठीक आहे, डबल केले 5, 3 टाइम्स केलं तर 7.5, तर याला 3चा भाग जाईल. याला भाग दिला तर 1 होऊन जाईल. ठीक आहे, तर 11 गुणिला 3 आपण करणार, ते किती होईल 11 त्रिक 33 आणि हा 3 36 बरोबर वर्गमुळात एक्स, 36 बरोबर वर्गमुळात एक्स. ओके, आपल्याला एक्स ची किंमत पाहिजे. सो आपण काय करणार, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. इथं घाई करू नका, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, दोघी बाजूंना आपण वर्ग घ्यायचा, दोघी बाजूंना आपण वर्ग करायचा, म्हणजे याचा पण वर्ग करायचा, याचा पण वर्ग करायचा. ठीक आहे, वर्गमुळात जर असेल तर वर्ग केल्यामुळे तो वर्गमूळ निघून जातो एक्स. ओके, आणि याचा वर्ग तुम्हाला करावा लागेल. काही जण काही गडबडीत काय करतील की 36 वर्ग आहे 6चा, म्हणजे उत्तर 6 झाला. ओके, पण 6 याचं उत्तर नाहीये. 36चा वर्ग करायचा आहे, तर याचा 36चा वर्ग हा 1296 आहे. ओके, करून बघा, 36चा वर्ग हा काय आहे 1296 आहे. ठीक आहे, तर आपल्याला काय करावं लागेल, 6चा वर्ग करायचा, 36 कॅरी 3, 3 सक 18, 6 दुने 12, 12 आणि 3, 12 आणि 3 या ठिकाणी लक्षात घ्या, 7 त्रिक 18, 18 चे डबल केले 36, 36 होतील. ओके, यांचा गुणाकार केला आपण, 7 त्रिक 18, 18 चे डबल केले 36 आणि 3 39 पैकी 9 हात चला 3, 3चा वर्ग करा 9, 9 आणि 3 12, तर बरोबर याचा वर्ग 1296 आपल्याला मिळत आहे. सो पर्याय क्रमांक डी आहे, पर्याय क्रमांक डी याचं योग्य उत्तर आहे. क्लिअर मित्रांनो, समजलं आहे सर्वांना इथपर्यंत? चला तर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढच्या प्रश्नाला पण आपण या ठिकाणी इझिली सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. अप्रॉक्सिमेट म्हणजे जवळपासची राऊंड फिगर किंमत आपण ठरवून घ्यायची. सर्व किमती आपल्याला वर्गमुळामध्ये घ्यायच्या आहेत मित्रांनो. सो याला आपण लिहू शकतो 36.5%, 36.5%. ठीक आहे, कोणाचे 400चे. ओके, अधिक 75%, 75% कोणाचे, हे राऊंड फिगर होऊन जाईल 60, हे राऊंड फिगर होऊन जाईल 60 इक्वल टू विचारलेला आहे. आता तुम्हाला अपूर्णांकाच्या किमती टक्केवारीत मध्ये माहिती असणं गरजेचं आहे. 36.5% 12.5% होतात मित्रांनो, 1/8. 12.5% किती होतात, 1/8 होतात. तर 1/8 हा आपण 3 वेळा जर घेतला 3/8 होईल आणि मग तो 36.5% होतो, 36.5% होतो. ठीक आहे, तर मित्रांनो आपण या ठिकाणी 36.5%ला 3/8 घेऊया. हा 3/8 टाकूया, सर्व वर्गमुळामध्ये आहेत. सो मल्टिप्लाय विथ 400, मल्टिप्लाय विथ 400. त्यानंतर या ठिकाणी अधिक 75%. आता 75% म्हणजे 25% 3 वेळा, 25% हा आपल्याला 1/4 होतो. तर मित्रांनो याला आपण 3/4 घेणार, याला आपण 3/4 लिहिणार आणि 60. ठीक आहे, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आपण हे गोष्टी टक्केवारीमध्ये समजून घेतलेल्या आहेत. 75 भागीला 100, 25 त्रिक आणि 25 चोक 3/4 होतात. बरोबर, आता आपण याला सोपं रूप देऊया. ओके, तर 8 1 8, 8 5 40, तर हा 50 झाला. ठीक आहे, 50 त्रिक केले तर हे 150 झाले, प्लस 4 1 4, उरला 2, 2 घेतला 0 20. ओके, 4 5 20, तर 15 त्रिक 45, तर आपण वर्गमुळामध्ये घेणार याला. तर मित्रांनो या ठिकाणी वर्गमुळामध्ये 150 आणि 40 190 आणि हा 5 195 होईल. आता हा जो टॉपिक आहे अप्रॉक्सिमेशन आहे, नियरेस्ट व्हॅल्यू, जवळपासची व्हॅल्यू आपल्याला गृहीत घ्यावी लागते. सो वर्गमूळ 195 निघेल का, नाही. मात्र तुम्हाला वर्ग जर पाठ असतील तर 196 याच्या जवळच आहे आणि ती पूर्ण वर्ग संख्या आहे, तिचं वर्गमूळ काय निघेल, तर 196 हा कोणाचा वर्ग आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो आपण या ठिकाणी 196 करणार. सो याचं वर्गमूळ हे 14 होऊन जाईल. ओके, सो ऑप्शन बी इज राईट, ऑप्शन बी हे याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक बी हे याचं योग्य उत्तर आहे. क्लिअर? ओके, चला तर आपण या ठिकाणी पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. आपण या ठिकाणी पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. तर 9चा घन, 9चा घन. ओके, प्लस
आता काय होणार आहे 7.94. ओके 8चा घन होईल त्या ठिकाणी 8चा घन होईल ठीक आहे प्लस या ठिकाणी आपण याला राऊंड फिगर 8 घेतलं तर याला आपण 5.12 ला आपण 5 घेणार ठीक आहे मल्टिप्लाय विथ हा राऊंड फिगर 17.95 हा 18 होऊन जाईल बरोबर क्वेश्चन मार्कचा क्यूब आहे आपण त्याला x चा क्यूब लिहून घेऊ ओके वारंवार क्वेश्चन मार्क मध्ये लिहिताना आपण त्या ठिकाणी गडबड करू शकतो सो आपण त्याला x लिहून घ्यायचा आता आपण याला सॉल्व्ह करूया 9चा घन होतो मित्रांनो 729 8चा घन होतो 512 ओके आणि 18 पंचे होतात 90 बरोबर तर x चा क्यूब आपल्याला करायचा आहे तर आता आपण यांना ऍड करूया आता आपण यांना ऍड करूया 0 आणि 2 आणि 9 11 होतील 11 पैकी हातचाला 1 1 आणि 9 10 10 आणि 1 11 11 आणि हे 2 13 13 पैकी 3 ओके हातचाला या ठिकाणी 1 तर 6 आणि 7 13 तर 13 31 बरोबर x चा क्यूब तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे 13 31 कोणाचा घन आहे 13 31 हा 11चा घन आहे ठीक आहे 11चा घन आहे 13 31 ओके सो आपण जर याची तुलना केली तर x बरोबर किती येणार आहे 11 येणार आहे याचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये आहे याचं उत्तर कुठे आहे पर्याय क्रमांक ए मध्ये आहे मित्रांनो क्लिअर ओके चला आशा करतो की सर्वांना या ठिकाणी याचं हे स्पष्टता आली असेल पुन्हा आपण या टॉपिक वरती क्लॅरिटी आणून घेऊ ओके या एक्झाम्पलला पुन्हा या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करू तर 62% राऊंड फिगर आपण घेणार याला अप्रॉक्सिमेशन नुसार 62% ऑफ काय आहे माहिती का नाही x प्लस या ठिकाणी 24चा वर्ग आपण घेणार ठीक आहे इथं आपण 30.99 म्हणजे याला राऊंड फिगर आपण 31चा वर्ग घेणार मायनस या ठिकाणी ओके वर्गमुळात 169 आपण घेणार याला ओके आता आपल्याला जे जे सोडवता येईल ते आपण सोडवणार या ठिकाणी 62% म्हणजे आपण काय लिहू शकतो 62 भागिला 100 मल्टिप्लाय विथ x प्लस 24चा वर्ग होतो मित्रांनो 576 ओके तर तुम्हाला वर्ग पाठ असणं गरजेचं आहे 31चा वर्ग काय होईल 1 चा वर्ग गेला 1 नाही नसेल तुम्हाला टेक्निक माहिती पाहिजे 3 1 3 आणि ते डबल 6 होऊन जातील 6 होऊन जातील 3चा वर्ग 9 961 होतो मायनस आता या ठिकाणी 169 कोणाचा वर्ग आहे 13चा वर्ग आहे सो याचा वर्गमूळ जर घेतला आपण तर 13 आपल्याला मिळणार आहे 13 आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे आता आपण काय करूया या ठिकाणी बघूया की काय होणार याला सोपं रूप देऊया तर याला 2 ने भाग दिला इथे 31 होईल इथं हा 50 होईल ओके सो 31 भागिला 50 31 भागिला 50 ठीक आहे मल्टिप्लाय विथ x प्लस 576 ठीक आहे तर मित्रांनो आता या ठिकाणी 961 मधून 13 गेले 961 मधून 13 गेले ठीक आहे तर काय होणार आहे आधी 11 गेले तर 950 नंतर 2 गेले 948 ओके तर आपण याला अशा प्रकारे घेऊया 31 50 मल्टिप्लाय विथ x आता हा 576 तिकडे जाईल 948 वजा 576 बरोबर 8 6 गेले 2 14 7 गेले 7 ओके 8 5 गेले 3 372 ओके सो आपण आता इकडे लिहूया x बरोबर 372 मल्टिप्लाय होईल 50 आणि हा 31 खाली जाईल ओके सो 31 1 31 ओके उरले 6 घेतला 2 62 31 2 62 12 5 60 तर x ची किंमत 600 होऊन जाईल x ची किंमत 600 होऊन जाईल पर्याय क्रमांक बी मध्ये आहे तर काही वेळेस तुम्हाला वेळ लागू शकतो ओके याला पूर्ण सॉल्व्ह करावं लागू शकेल मात्र ह्या गोष्टी आल्याच पाहिजे परीक्षेमध्ये तुमचे हक्काचे मार्क्स हे ठरवू शकतात ओके सो आपण जाऊया पुढच्या एक्झाम्पल कडे काय म्हटलंय बघा काळ व काम टाइम अँड वर्क याला आपण म्हणतो आणि यावरती पण प्रश्न विचारले जातात ओके सो याला पण आपण समजून घेऊ एक काम अनुक्रमे ए हा 12 दिवसात करतो ए ला लागतात 12 दिवस बरोबर बी हा तेच काम 15 दिवसात करतो बरोबर सी हा तेच काम 24 दिवसात करतो ओके तर आपल्याला यांचा एलसीएम घेता येईल आणि त्यानंतर पुढची माहिती आपण वाचून याला सोडवता येणार आहे एकूण काम आधी मानून घ्यायचं सो यांचा एलसीएम जर घेतला ओके 24च्या पटीमध्ये 24च्या पाड्यामध्ये अशी कोणती संख्या आहे जिला 12 ने पण भाग जाईल 15 ने पण भाग जाईल तर ती संख्या 120 आहे तर यांचा लसावी 120 आहे टोटल काम यांना देण्यात आलं होतं मित्रांनो 120 युनिट करण्याचं ओके 120 युनिट करण्याचं यांना काम देण्यात आलेलं होतं ठीक आहे सो आपण या 24 ने याला भाग दिला तर 24 5 म्हणजे 5 युनिट पर डे ही सी ची क्षमता झाली 15 ने भाग दिला आपण त्याला ओके तर 15 8 हे 120 होतात तर 8 युनिट पर डे
ओके, ही बी ची कॅपॅसिटी झाली काम करण्याची. 12 भाग दिला तर 10 युनिट पर डे मिळेल. 10 युनिट पर डे मिळेल. ओके, आता आपण समजून घेऊ स्टेप बाय स्टेप. आपल्याला काय माहिती दिलेली आहे. ए ने 3 दिवस काम केले. ए ने 3 दिवस काम केले. 10 त्रिक 30. 10 त्रिक 30 युनिट काम झाले. किती पैकी? 120 पैकी. तो सोडून गेल्यावर बी ने 5 दिवस काम केले. तो गेला, त्यानंतर बी ने 5 दिवस केले. 8 पंचे 40. ओके, नंतर तोही सोडून गेला, तर त्यानंतर उरलेले काम सी ला किती दिवसात पूर्ण करता येईल. ओके, माझा 30 आणि 40 70 झालं रे. ओके, मग किती बाकी आहे? 50 बाकी आहे. आणि 50 करायला हा करणार आहे सी. किती प्रमाणे? दिवसाला 5 करतो. 5 ने भाग देऊया, तर 5 10 50. तर या ठिकाणी 10 दिवस याचं योग्य उत्तर आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी 10 दिवस याचं योग्य उत्तर आहे. क्लिअर? चला तर आपण पुढे जाऊया. एक पाण्याच्या टाकीस 3 नळ असून पहिल्या 2 नळांनी ती टाकी अनुक्रमे 6 व 8 तासात पूर्णपणे भरते व तिसऱ्या नळाने पूर्णपणे भरलेली टाकी 3 तासात रिकामी होते. जर तिन्ही नळ एकदा सुरू केले तर टाकी किती वेळात रिकामी होईल? ओके, सो बघा आता आपण 3 पाईप्स आहेत. तर पहिला जो आहे 6 तासात भरतो, दुसरा जो आहे तो 8 तासात भरतो. ओके, तिसऱ्या नळाने पूर्णपणे भरलेली टाकी 3 तासात रिकामी होते. रिकामी करणाऱ्याला आपण निगेटिव्ह लिहायचं, भरणाऱ्याला आपण पॉझिटिव्ह लिहायचं. तर आपण यांचा आता एलसीएम घेऊ. यांचा आपण एलसीएम घेऊ आणि टाकीची क्षमता मानून घ्यायची. मागे आपण काम मानून घ्यायचो, तर नळ व टाकीमध्ये आपण टाकीची क्षमता मानून घ्यायची. किती लिटरची टाकी आहे, त्या टाकीमध्ये किती द्रव्य त्या ठिकाणी आपल्याला भरता येणार आहे, पाणी भरता येणार आहे, असा विचार करायचा आणि ते मानून घ्यायचं. ओके, सो यांचा लसावी घेतला. 8 त्रिक 24. 24 ला तिघांनी भाग जाऊ शकतो, तर 24 लिटरची टाकी आहे अशा पद्धतीने आपण ऍझ्युम करून घेतलं. याने भाग दिला तर 6 चौक 24 सुद्धा 4 लिटर प्रति तासाप्रमाणे हा भरण्याचं काम करतो. 8 त्रिक 24 होतात, तर 3 लिटर प्रति तासाप्रमाणे हा दुसरा पण भरण्याचं काम करेल. 3 8 24 होतात, -8 लिटर प्रति तासाप्रमाणे हा रिकामी करण्याचं काम करणार आहे. तिन्ही नळ एकदा सुरू केले तर टाकी किती वेळात रिकामी होईल? तिघांना एकत्र सुरू केला आपण, तर 4 आणि 3 7 लिटर प्रति तासाप्रमाणे हे भरतील. मात्र हा -8 मुळे यांचं फायनल कॉम्बो, यांचं फायनल आन्सर -1 मिळणार आहे. प्लस आलं असतं टाकी भरली गेली असते तिघांनी, पण हा -1 केला आल्यामुळे टाकी रिकामी होणार आहे. सो टाकी रिकामी होईल. टाकी रिकामी होईल तासाला 1 प्रमाणे आणि टाकी आहे 24 लिटरची. इथं 2 आला असता, पण 2 ने भाग दिला असता. इथं -1 आलाय म्हणजे तासाला 1 प्रमाणे रिकामी होते. हा मायनस काय दाखवतो? फक्त टाकी रिकामी होणार आहे. हे मायनस चिन्ह नाही, हे लक्षात ठेवायचं. टाकी रिकामी झाली तर मायनस दाखवलं जातं, भरेल तर प्लस ने. सो 1 ने भाग द्या. 24 1 24. 24 तास लागतील टाकी रिकामी व्हायला. ओके, 24 तासात ती रिकामी होईल. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. समजलंय मित्रांनो सर्वांना? चला तर आपण पुढे जाऊया पुढच्या एक्झाम्पल कडे. ए व बी एक काम 12 दिवसात, पी व सी तेच काम 20 दिवसात. आपण लिहून घेऊ या ठिकाणी, तुम्हाला सर्वांना समजाव्या गोष्टी म्हणून. ए आणि बी दोघी मिळून, ओके, दोघी मिळून एक काम हे 12 दिवसात करतात. ठीक आहे. त्यानंतर बी व सी हे दोघी मिळून तेच काम 20 दिवसात करतात. 20 दिवसात करतात. सी व ए, ओके, तेच काम 15 दिवसात करतात. तर तिघे मिळून किती दिवसात काम संपेल? ओके, तिघे मिळून किती दिवसात काम संपेल असा प्रश्न आहे. सो काम माहिती नाही, सो एलसीएम घ्यायचा दिलेल्या संख्यांचा एलसीएम किती येईल? या ठिकाणी 12 20 15 60 म्हणजे एकूण काम आहे 60. ओके, 12 ने भाग दिला तर 5 युनिट पर डे ही या दोघांची क्षमता झाली. आता या दोघांची क्षमता ठरवायची काम करण्याची, तर 20 ने भाग द्यायचा लसावीला. 20 त्रिक 60, 3 युनिट पर डे. 3 युनिट पर डे ही या दोघांची क्षमता आहे. त्यानंतर या दोघांच्या याने 15 ने भाग द्या. 15 चौक 60, 4 युनिट पर डे. ओके, 4 युनिट पर डे ही या दोघांची क्षमता आहे. आता आपण काय करायचं या ठिकाणी बघा, आपली टेक्निक समजून घ्या. यासारखा शॉर्टकट दुसरा कोणताच नाही या प्रकारासाठी. व्यवस्थित सर्वांनी समजून घ्या. मग आता इकडे यांची बेरीज करायची आणि इकडे यांची बेरीज करायची. याचा उपयोग काय होतो? फक्त काम मानून घेण्यासाठी होतो, बरोबर. आता बी किती वेळा आहे? 2 वेळा. ए किती वेळा आहे? 2 वेळा. सी किती वेळा आहे? 2 वेळा. सो आपण लिहू शकतो टॉइस ए प्लस टॉइस बी प्लस टॉइस सी बरोबर. 5 आणि 3 8, 8 आणि 4 12 युनिट पर डे. ओके, 2 कॉमन निघेल आणि तिकडे भागीला जाईल. सो तिकडे गेला तो भागीला, इकडे काय राहणार आहे? ए प्लस सी. 2 इकडे भाग दिला तर 6 युनिट पर डे. ओके, आता
तिघांची क्षमता दिवसाला किती करण्याची आहे, किती निघाली, दिवसाला 6 करण्याची. त्यांना किती काम करायचं होतं, एकूण 60. सो 60 ला त्यांच्या क्षमतेने भाग द्या, 6 10 60. ओके, तर त्यांना संपूर्ण काम संपवायला 10 दिवस लागते. ओके, सो पर्याय क्रमांक 2 मध्ये हे उपलब्ध आहे. तर अशा पद्धतीने आपण या एक्झाम्पलला सोडवू शकतो. ओके, तुम्हाला आठवत असेल मी क्लासमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की कुठल्याही एका व्यक्तीचं विचारू शकतात. समजा त्यांनी विचारलं की ए ला किती दिवस लागतील काम संपवायला, तर ए चं विचारलं असेल ना तर बी प्लस सी ची जोडी पकडायची. बी प्लस सी 3, इथून 3 मायनस केले, 6 मधून 3 गेले, तर फक्त ए ची कॅपॅसिटी 3 युनिट पर डे. आणि ए ला जर 3 प्रमाणे तेच काम करायचं आहे, 60 भागीला 3 करायचं, तर 3 दुने 6, तर ए ला एकट्याला तेच काम करायला 20 दिवस लागतील. अशा पद्धतीने बी चं विचारलं तुम्हाला, अशा पद्धतीने बी चं तुम्हाला विचारलं तर ए आणि सी ची जोडी मायनस करायची. ए आणि सी, ओके, तर 4 मायनस केले 6 मधून 2, तर बी ची क्षमता 2 युनिट पर डे आहे. त्याला एकट्याला 60 करावं लागेल, तर 60 भागीला 2, तर त्याला 30 दिवस लागतील. ओके, तर अशा पद्धतीने जे विचारलं असेल, जो काही प्रश्न विचारला असेल त्याचा तुम्हाला अंदाज घेऊन त्या प्रश्नाला सॉल्व्ह करता येणं गरजेचं आहे. समजतंय मित्रांनो? ठीक आहे, तर आशा करतो की सर्वांना या रिव्हिजन लेक्चरचा फायदा होत असेल. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. पुन्हा एकदा सिलोजिझमचा प्रश्न आहे, तर्कवानमानचा प्रश्न आहे. याच्यावर मध्ये आकृती काळजीपूर्वक काढायची आणि त्यावरून निष्कर्ष तपासायचे असतात. ठीक आहे, यामध्ये सिली मिस्टेक होतात आणि संकल्पना जर क्लिअर नसल्या या टॉपिक्सच्या तर आपण त्या ठिकाणी नक्कीच मिस्टेक करतो. सो व्यवस्थित रिवाइज करून घ्या सर्व टॉपिक. सर्व जिराफ बिबटे आहेत, तर आपण आकृती काढूया. सर्व जिराफ, ओके, सर्व जिराफ हे कुठे जाणार आहेत, बिबटे याच्या सेट मध्ये जाणार आहेत. सर्व जिराफ हे बिबटे आहेत. काही गाढव पुमा आहेत. ओके, तर आता इथं गाढव पुमा कुठे नाही आहेत, जिराफ चिते आहेत. सर्व काही जिराफ हे चिते आहेत, तर काही जिराफचा सेट आपण याच्यामध्ये जाऊ देऊ. ओके, त्यानंतर काही गाढव पुमा आहेत. ओके, तर या ठिकाणी आपल्याला दिसत नाहीये, सो आपण ती डायग्राम सेपरेट काढूया. काही गाढव हे काय आहेत, पुमा आहेत. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी लिहून घेऊ. ठीक आहे, जे दिलंय त्यानुसार आपण या वाक्यांचा उपयोग करायचा. आता तपासायचं, काही बिबटे गाढव आहेत का, काही बिबटे गाढवच्या सेटमध्ये गेलेले आहेत का, नाही. दिसत असेल तर बरोबर. काही जिराफ पुमा आहेत, काही जिराफ पुमाच्या सेटमध्ये आहेत का, दिसत नाहीये. काही बिबटे चित्ते आहेत. ओके, तर काही बिबटे हो, हा भाग या ठिकाणी गेलेला आहे. सो हे बरोबर आहे. ओके, तर तिसरं तर्कसंगत आहे. पर्याय क्रमांक 4 आपल्याला घ्यावं लागेल. राईट, सो आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. काही अभियंते शिक्षक आहेत. मग आता काही अभियंते म्हणजे माझ्यासारखे काही अभियंते, मी पण एक अभियंता आहे, इंजिनियर आहे, परंतु मला टीचिंगची पॅशन होती, सो मी टीचिंग करतोय. ओके, होऊ शकतं, परंतु या विधानामध्ये दिलेलं आहे. सो आपण इथं घेऊया की काही अभियंते. ओके, काही अभियंते हे काय आहेत, शिक्षक आहेत. हे शिक्षक झाले, म्हणजे काही अभियंताचा भाग मी शिक्षक मध्ये दाखवला. बरोबर. सर्व व्यवस्थापक शिक्षक आहेत. सर्व व्यवस्थापकचा सेट कुठे जाणार आहे, शिक्षक मध्ये जाणार आहे. बरोबर. तर आता आकृती झाली, विधानाचा वापर झाला की आपण आता निष्कर्षाकडे जायचं. निष्कर्षामध्ये दिसत असेल तर बरोबर, नसेल दिसत तर चुकीचं घ्यायचं. जर आहेत असेल तर. काही अभियंते व्यवस्थापक आहेत का, नाही, दिसत आहे, रॉंग. काही शिक्षक व्यवस्थापक आहेत का, हो, काही शिक्षकचा भाग आहे, यांनी कव्हर केलेला आहे, बरोबर आहे. सर्व अभियंते व्यवस्थापक आहेत. सर्व अभियंते हे याच्यात गेलेले नाही, सो हे रॉंग आहे. फक्त 2 बरोबर आहे. केवळ निष्कर्ष 2 तर्कसंगत आहे. बरोबर. चला पुढे जाऊया, पुढच्या एक्झाम्पल कडे. सर्व पुस्तके कोक आहेत. ओके, सर्व पुस्तके मित्रांनो, सर्व पुस्तके कुठे जाणार आहेत, कोक मध्ये आपण त्या ठिकाणी टाकूया. सर्व डस्टर ही पुस्तके आहेत. ओके, सर्व डस्टर लक्षात घ्या, सर्व डस्टर ही पुस्तके आहेत. ओके, आता बघूया निष्कर्ष. काही पुस्तके डस्टर असतात किंवा आहेत. काही पुस्तके डस्टर आहेत का, हो, काही पुस्तकांचा भाग डस्टर मध्ये दिसतोय, बरोबर आहे. ओके, सर्व पुस्तके डस्टर आहेत. सर्व पुस्तके डस्टर मध्ये आहेत का, नाही, सर्व डस्टर पुस्तकांमध्ये आहेत, सो हे रॉंग आहे. म्हणजे फक्त एक तर्कसंगत आहे, फक्त एकच बरोबर निष्कर्ष यावरून या ठिकाणी निघत आहे. क्लिअर. ओके, चला तर आपण पुढे जाऊया पुढच्या एक्झाम्पल कडे. काही ए हे बी आहेत. आकृती आधी काढायची व्यवस्थित. काही ए चा भाग हा बी मध्ये दाखवला. ओके, सर्व बी हे सी आहेत. सर्व बी बरोबर या पद्धतीने हे सी मध्ये दाखवले. एकही सी हे डी नाही. एकही सी हे काय नाही मित्रांनो,
डी नाही आहे. ओके, काही डी हे ई आहेत, काही डी हे ई आहेत, काही डी हे ई आहेत. ओके, तर अशा प्रकारे चारही विधानांचा वापर झाला, आकृती झाली. आता आपण यांना तपासायचं काय होणार आहे बघा. काही सी हे ए आहेत का, काही सी चा भाग हा ए मध्ये दिसतोय का, हो दिसत आहे, बरोबर आहे. काही डी हे बी आहेत, काही डी हे बी मध्ये दिसत आहेत का, नाही, रॉंग आहे. सर्व ए हे सी आहेत, सर्व ए हे सी मध्ये दिसत नाही, चुकीचं आहे. काही ई हे बी आहेत, काही ई हे बी मध्ये दिसत नाहीत, हे पण रॉंग आहे. फक्त एक बरोबर, फक्त अ बरोबर याचं योग्य उत्तर आहे. बरोबर. चला तर आपण पुढच्या या एक्झाम्पलला पण या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करूया. राईट. सो निश्चित तुम्हाला या ठिकाणी या टॉपिक मध्ये फायदा झाला पाहिजे. सर्व वाघ हे कुत्रे आहेत. सो सर्व वाघचा सेट हा आपण या ठिकाणी डॉग्सच्या सेटमध्ये दाखवूया. राईट. त्यानंतर काही वाघ हे मांजर आहेत, काही वाघ हे कुठे जाणार आहेत, मांजर मध्ये जाणार आहेत. जशा पद्धतीने सांगितलेलं तशा पद्धतीने ते घडवून आणायचं आकृतीमध्ये. सर्व मांजर हे सिंह आहेत, सर्व मांजर हे काय दाखवणार आपण, सिंहच्या सेटमध्ये दाखवणार. सर्व मांजर हे सिंह आहेत. सर्व गायी हे सिंह आहेत. ओके, तर सर्व गायी याबरोबर सिंह मध्येच आल्या पाहिजे. जे सांगितलेलं आहे तेच फॉलो करायचं आकृती काढताना. बरोबर. निष्कर्ष, काही कुत्रे हे सिंह आहेत का, काही कुत्रे सिंह मध्ये गेलेत का, हो एवढा मोठा सिंहचा सेट आहे, त्याच्यापैकी हा भाग गेलेला आहे, हे बरोबर आहे. काही गायी हे कुत्रे आहेत. ओके, काही गायी हे या सेटमध्ये नाही आहेत, सो हे चुकीचं आहे. काही सिंह हे वाघ आहेत, काही सिंह हे वाघ आहेत का, हो एक्झॅक्टली दिसत आहेत, बरोबर आहे. सर्व मांजर हे कुत्रे आहेत, तर सर्व मांजर हे दिसत नाही त्याच्यामध्ये, सो हे पण रॉंग आहे. अ आणि क बरोबर, अ आणि क बरोबर, पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी बरोबर आहे मित्रांनो. ओके, चला तर आपण या एक्झाम्पलला सोडवूया. सर्व फळे भाज्या आहेत, सर्व भाज्या फळे आहेत. ओके, म्हणजे हे आहे आणि हे ते आहे, म्हणजे एकमेकांना हे समान आहे, सो दोघांचा सेट एकच होणार आहे. ओके, ऑल फ्रुट्स आर व्हेजिटेबल्स अँड ऑल व्हेजिटेबल्स आर फ्रुट्स. ओके, तर अशा पद्धतीने हे मेन्शन आहे, सो एफ इक्वल टू व्ही असं आपण दाखवूया. काही खरबुजे हे फळे आहेत, म्हणजेच फ्रुट्स आहेत, काही खरबुजे. ओके, तर हा खरबुजेचा सेट झाला. तर अशा वेळेस तुम्ही काळजी घ्यायची, ए हा बी आहे आणि बी हा ए म्हटलं असेल तर ए इक्वल टू बी दाखवायचा, ए इक्वल टू बी दाखवायचा. बरोबर. सो आता आपण तपासूया, सर्व भाज्या खरबुजे आहेत का, सर्व व्हेजिटेबल्स हे खरबुजेमध्ये दिसत आहेत का, नाही, रॉंग आहे. सर्व फळे खरबुजे आहेत, सर्व फ्रुट्स हे याच्यात आहेत का, नाही, चुकीचं आहे. सर्व भाज्या फळे आहेत, सर्व व्हेजिटेबल्स या ठिकाणी सर्व व्हेजिटेबल्स फ्रुट्स आहेत, एक्झॅक्टली आहेच. ओके, काही खरबुजे भाज्या आहेत, काही खरबुजे भाज्या आहेत, व्हेजिटेबल्स आहेत, हो बरोबर आहे. 3 आणि 4 तर्कसंगत आहे, 3 आणि 4 तर्कसंगत आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे. ओके, पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, चला तर आपण या ठिकाणी रिमेनिंग पण एक्झाम्पल या ठिकाणी सोडून बघू. ओके, काय म्हटलंय बघा, काही खुर्च्या बाकड्या आहेत, काही खुर्च्या, ओके, या काय आहेत मित्रांनो, बाकडेच्या सेटमध्ये आपण टाकूया. कोणताही बाकडा टेबल नाही, तुमची फक्त रिव्हिजन व्हायला पाहिजे असा माझा उद्देश आहे, कन्सेप्ट व्हायला पाहिजे. एकदमच तुम्हाला कठीण कठीण एक्झाम्पल आता घेऊन आणि त्यामध्ये तुम्हाला हे करून मला कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन तयार करायचं नाहीये. फक्त काही महत्वाचे कन्सेप्ट रिवाइज झाले पाहिजे, बाकी कठीण उदाहरणं तुम्हाला आपल्या बॅचमध्ये पण दिसणारच आहे. ठीक आहे, सो कोणताही बाकडा टेबल नाही, कोणताही बाकडा काय नाहीये, टेबल नाहीये. ओके, त्यानंतर निष्कर्ष बघूया आता आकृती झाल्यानंतर. काही खुर्च्या टेबल आहेत का, काही खुर्च्या टेबलमध्ये दिसत नाहीत, रॉंग. काही बाकडे खुर्च्या आहेत, काही बाकडे खुर्च्या आहेत, हो दिसत आहे, बरोबर. सर्व बाकडे खुर्च्या आहेत, नाही, रॉंग आहे. काही टेबल खुर्च्या आहेत, काही टेबल खुर्च्यांमध्ये गेलेले नाहीयेत, सो फक्त 2 बरोबर, फक्त 2 सत्य आहे. पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य आन्सर आहे. बरोबर. पुढच्या एक्झाम्पल कडे जाऊया. काय म्हटलं बघा, काही वाघ सिंह आहेत, काही वाघ ओके कशामध्ये जातील मित्रांनो, सिंहच्या सेटमध्ये आपण दाखवायचे. काही सिंह गायी आहेत, काही सिंह हे काय आहेत, गायी आहेत. ओके, त्यानंतर काही ससे घोडे आहेत. ओके, काही ससे हे काय येतील मित्रांनो, घोडे आहेत. काही ससे घोडे आहेत. बरोबर. आता आपण अनुमानांकडे जाऊया, निष्कर्षांना बघूया. आकृतीचा वापर केला. काही वाघ घोडे आहेत का, दिसत नाहीये, चुकीचं आहे. काही गायी वाघ आहेत, काही गायी नाही, त्यामध्ये गेलेले नाहीयेत, हे पण रॉंग आहे. काही घोडे सिंह आहेत, काही घोडे सिंहांमध्ये गेलेले नाहीयेत, रॉंग आहे. सर्व घोडे गायी आहेत.
सर्व घोडे हे गायीमध्ये गेलेले आहेत का? नाही, चुकीचं आहे. सो एकही सत्य नाहीये. ओके, सो यापैकी नाही हा पर्याय तुम्हाला इथं घ्यावा लागेल. यापैकी नाही हा पर्याय तुम्हाला इथं घ्यावा लागेल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपण या ठिकाणी सोडवून बघितलेली आहेत. आशा करतो की सर्वांना या रिव्हिजन लेक्चरचा फायदा जाणवत असेल. अजून काही टॉपिक्स, कोडिंग डिकोडिंग आहे, अल्फा न्यूमेरिक सिरीज आहे, ठीक आहे, रिझनिंगचे काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत, ठीक आहे, त्याच्यावरती आपण रिव्हिजन घेऊया अजून एका सेशनमध्ये. ओके, आणि त्यानंतर मॅथ्सचे पण काही टॉपिक्स आपण आज अजून रिकॉल करण्याचा प्रयत्न करूया. लाईव्ह लेक्चर घेऊन तुमचा काहीतरी टाइम वेस्ट करण्याचा माझा मोटिव्ह नाही या ठिकाणी. सो हे लेक्चर तुम्हाला मी रेकॉर्डेड स्वरूपात देण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे, सो फास्ट फॉरवर्ड करून तुम्ही आता बघा पटकन जे टॉपिक तुम्हाला कव्हर करता येईल ते याचं आन्सर. ओके, या एक्झाम्पलला बघा, या ठिकाणी विधानांवरनं आकृती काढा, निष्कर्ष तपासा आणि याचं योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये होमवर्क म्हणून तुम्ही नक्कीच सांगण्याचा सर्व शिक्षक मित्रांनी प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, याचं योग्य उत्तर नक्कीच सांगायचं आहे. हे एक्झाम्पल तुम्हाला मी ॲज अ होमवर्क या ठिकाणी ठेवत आहे. बरोबर, तर आपण तुम्ही अजूनही तुमच्याकडे एक 7 दिवसांचा वेळ आहे, बऱ्यापैकी वेळ आहे. मॅथ्स रिझनिंग पेपर 1 मध्ये फार महत्वाची भूमिका त्या ठिकाणी बजावणार आहे. सो काही टॉपिक्स तुम्ही या बॅचमधून लवकरात लवकर कव्हर करून घ्या. मराठीचे काही सिलेक्टेड लेक्चर आहेत, इंग्लिशचे काही सिलेक्टेड लेक्चर आहेत, पटकन ते बघून घ्या, संकल्पना क्लिअर करून घ्या. तुमचे 20 मार्कही वाढले ना या 7 दिवसांमध्ये, तरी तुम्हाला तो प्लस पॉईंट असेल, तरी बोनस पॉईंट असेल. सो या बॅचवरती आज आणि उद्या आपण 26% ऑफ ठेवलेला आहे या दिलेल्या फीज वरती. फक्त तुम्हाला कोड वापरायचा आहे भारत. ओके, भारत हा कोड तुम्हाला वापरायचा आहे कॅपिटलमध्ये. ओके, आणि याचा फायदा घ्या, लवकर संपवा. आणि आपण जे रिव्हिजन लेक्चर घेतो ते पण मी सिलेक्टेड घेतोय, कारण की बॅचमध्ये ऑलरेडी भरपूर सारे लेक्चर आहेत. ते पटकन बघा, तुम्हाला नक्की फायदा होईल. ठीक आहे, 26% ऑफ तुम्हाला मिळणार आहे. आज आणि उद्या ही ऑफर आहे फक्त. ओके, भारत हा कुपन कोड वापरा. आपलं हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. ओके, अजूनही केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळणार आहे. ओके, सो मित्रांनो, आपण पुढच्या एका सेशनमध्ये अजून काही टॉपिक्स भेटूया. ओके, आणि अजून 2-3 लेक्चर आपण बॅचमध्ये त्या ठिकाणी मॅरेथॉन रिव्हिजन कंडक्ट करण्याचा प्रयत्न करूया. सो थांबूया या ठिकाणी. धन्यवाद. लवकरच भेटूया एका नवीन सेशनमध्ये. तुम्हाला केंद्र प्रमुखच्या या भरतीच्या एक्झामसाठी फार शुभेच्छा. ओके, नक्कीच आपल्याला एस संपादन करायचं आहे. आपल्याला आपले 100% द्यायचे आहेत उरलेल्या दिवसांमध्ये. ओके, जे काही होईल ते आपल्या हातात नाहीये, मात्र आपले प्रयत्न आपल्या हातामध्ये आहेत. आणि तुम्ही शिक्षक आहात, तुम्ही ह्या सर्व गोष्टी समजू शकतात मित्रांनो. सो नक्की तुमचे 100% देण्याचा प्रयत्न करा. ओके, सो थांबूया. धन्यवाद. थँक्यू सो मच.